विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स सेमिस्टर 3 NEP 2025 न्यूमेरिकल टेक्निक्स. मित्रांनो आज आपण सिम्पसन 3/8 रूलवर आधारित एक एक्झाम्पल डिसेंबर 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 2D सोडवणार आहोत. हा क्वेश्चन फॉर 5 मार्क्ससाठी विचारला होता. एक्झाम्पल असं होतं बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 6 1/1 plus x² dx by using Simpson's 3/8 rule. आणि या ठिकाणी सांगितलं टेक h इज इक्वल टू 1. आता याचं सोल्युशन करताना सर्वप्रथम आम्हाला 0 to 6 ही जी इंटरवल दिलेली आहे, म्हणजे हे लोअर लिमिट दिलंय, हे अप्पर लिमिट दिलंय. या इथं हे लोअर लिमिट 0, हे अप्पर लिमिट 6, म्हणजे इंटरवल झाली 0-6. ही क्लोज इंटरवल, म्हणजे 0 पण त्याच्यात इन्व्हॉल्व होईल आणि 6 पण त्याच्यात इन्व्हॉल्व होणार. मग डिवाइड द इंटरवल 0 to 6 इंटू इक्वल सब इंटरवल्स टेकिंग h इज इक्वल टू 1. म्हणजे ही जी इंटरवल आहे इक्वल इंटरवलमध्ये पहिल्यांदा डिवाइड करून घ्यावी लागेल. ओके. आता h इज इक्वल टू जर आपण 1 घेतला दिलेला आहे म्हणजे, तर आपण नोडल पॉइंट्स जे असतात ते कसे काढणार, म्हणजे एक्सच्या किमती कशा काढायच्या, पहिल्यांदा 0 घ्यायची. आता प्रत्येक वेळेस यामध्ये हा h1 ॲड करायचा, पुढची संख्या लिहायची. आता 0 मध्ये जर 1 ॲड केला तर 1 येणार, 1 मध्ये परत 1 ॲड केला 2 येणार, 2 मध्ये 1 ॲड केला 3, 3 मध्ये 1 ॲड केला 4, 4 मध्ये 1 ॲड केला 5 आणि 5 मध्ये 1 ॲड केला 6. थोडक्यात या सब इंटरवल्स आम्हाला मिळतात 1, 2, 3, 4, 5 अँड 6. ओके. आणि ह्या एक्सच्या किमती आहेत. आता आपल्याला वायच्या किमती काढायच्या, म्हणजे एफ ऑफ एक्सच्या किमती काढायच्या. अहो एफ ऑफ एक्स तुम्हाला काय दिले, 1/1 plus x². ओके. मग यामध्ये हा जो एक्स दिसतोय तुम्हाला, या एक्सची किंमत 0 पासून सुरुवात करायची, 0, 1, 2 अप टू 6 पर्यंत घ्यायची. ओके. मग आता पहिल्यांदा मी जर एक्सची किंमत 0 घेतली, म्हणजे या इथं होणार एफ एक्सच्या जागी एक्सची किंमत 0. मग जे फंक्शन दिलं होतं ते 1/1 plus x², म्हणजे या एक्सच्या जागी मी 0 लिहिणार. आता 0चा स्क्वेअर 0च असतो, म्हणजे 1 plus 0 1च तुम्ही म्हणणार. आता 1/1 हा भागाकार किती येणार, 1. ओके. म्हणजे ही पहिली किंमत झाली, ज्याला आपण y0 म्हणणार. आता आपण पुढं एक्सची किंमत 1 घेऊया, म्हणजे एफ ऑफ इथं एक्स असतो, इथं तुम्ही लिहिणार 1. मग 1/1 प्लस इथं होता x², एक्सच्या जागी आता तुम्ही 1 लिहिणार, म्हणजे 1चा स्क्वेअर. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 1चा स्क्वेअर 1च असतो. सो 1 + 1 म्हणजे होणार 2, आणि 1/2 हा भागाकार जर तुम्ही केला तर तो येतो 0.5. ही झाली y1ची किंमत. सिमिलरली आपण एक्सची किंमत घेऊया 2, म्हणजे एफ ऑफ होणार 2, म्हणजे 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे 2चा स्क्वेअर 4 होतो, 4 + 1 म्हणजे 5. ओके. मग आता 1ला जर 5ने डिवाइड केलं तर तो भागाकार येतो 0.2. वाटलं तर हे कॅल्क्युलेट करून बघा, 0.2 म्हणजे ही झाली y2ची किंमत. पुढं आपण एक्सची किंमत 3 घेऊया. एक्सची किंमत 3 घ्या, म्हणजे एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 म्हणजे 1/1 प्लस 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर होतो 9, 9 + 1 म्हणजे 10, 1/10 भागाकाराला 0.1. ही झाली y3ची किंमत. पुढं एक्सची किंमत घ्या 4,
म्हणजे एफ ऑफ 4 म्हणजे 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर किती होतो 16. 16 प्लस 1 म्हणजे 17 म्हणजे 1/17. कॅल्सीनुसार जर तुम्ही हा भागाकार केला तर तो तुम्हाला मिळणार 0.0588. हा भागाकार आपण एकदा कॅल्सीने बघून पण घेऊ. हा कॅल्सी ऑन केला 1 डिवायडेड बाय 17. ओके, भागाकार केला तो आला 0.0588. पुढच्या या संख्या आपण ड्रॉप करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस घ्यायचे 1 2 3 4. त्याच्या पुढच्या संख्या आपल्याला ड्रॉप करायच्या कारण ही जी संख्या आहे ती 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान आहे हिच्या सहित पुढच्या सगळ्या ड्रॉप केल्या तर आपण लिहिणार 0.0588. ओके, त्यानंतर फॉर एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे एफ ऑफ 5 म्हणजे 1/1 प्लस 5चा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर मग 5चा स्क्वेअर 25 प्लस 1 26 म्हणजे 1/26. बघूया भागाकार करून 1 डिवायडेड बाय 26 दॅट इज इक्वल टू 0.03846 असं पुढे जाणार. आपण 4 डेसिमल प्लेसेस बघूया. हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. आता पुढच्या संख्या आपण ड्रॉप करण्यापूर्वी बघणार की ही जी संख्या आहे 5वी ती 5 पेक्षा मोठी आहे. मग हे ड्रॉप करण्यापूर्वी या संख्येत 1 ॲड करा म्हणजे 0.0385 होणार. म्हणून या इथं मी लिहिलं 0.0385. ओके, ही झाली y5ची किंमत. अँड फायनली एक्स इज इक्वल टू जर आपण 6 घेतला तर एफ ऑफ 6 म्हणजे 1/1 प्लस 6चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36 प्लस 1 म्हणजे 1/37. 1 डिवायडेड बाय 37 इज इक्वल टू प्रेस करा तुम्हाला दिसेल 0.02702 वगैरे. 4 डेसिमल प्लेसेस बघा 1 2 3 4. 5वा जो डेसिमल प्लेसचा अंक आहे तो 5 पेक्षा कमीच आहे. मग आपण हे सगळे ड्रॉप करू. मग आपण असं पण लिहू शकतो 0.0270 और आपण असं पण लिहू शकतो 0.027. ओके, 0 नाही लिहिलं तरी चालेल. म्हणून ही किंमत झाली 0.027 आणि ही झाली y6ची किंमत. आता फ्रेंड्स आपण त्याच्या किमती मिळाल्या त्याचा एक टेबल तयार करून घेऊया. ओके, एक्सच्या किमती आपण फर्स्ट रो मध्ये लिहिणार 0 1 2 3 4 5 6. ही पहिली किंमत जी आम्हाला मिळाली होती ती y0 होती ती 1. दुसरी किंमत y1ची होती 0.5. तिसरी किंमत y2ची होती 0.2. चौथी किंमत y3ची होती 0.1. पाचवी किंमत होती 0.0588 ती y4ची किंमत होती. y5 किती 0.0385 आणि फायनली y6ची किंमत किती होती 0.027. मित्रांनो, ही आणि ही यांना आपण एंड एंट्री म्हणतो म्हणजे एकदम विरुद्ध टोकाच्या. ओके, ही फर्स्ट तर ही लास्ट. आता ह्याच्या रिमेनिंग आहे नीट बघा बरं का. ह्या किमती इथं जर पाहिलं तुम्ही तर 3ने डिवाइड न होणाऱ्या संख्या 1 2 4 आणि 5 म्हणजे y1 y2 y4 y5 ह्या संख्या 3ने डिव्हिजिबल नाही. आता y1 डिव्हिजिबल आहे का? नाही, 1 येतो. हा y2 डिव्हिजिबल आहे का? नाही, तो 2 आहे. हा 3 आहे 3 म्हणजे
3ने डिवाइड होणारी ही संख्या आहे. ओके, इथं नाही बघायचं, इथं बघा y3 म्हणजे 3 डिवाइड होणारी संख्या, म्हणून ही आपल्याला सध्या यामध्ये इन्व्हॉल्व करायची नाही. हा y4 4 म्हणजे 3 न डिवाइड होणारी संख्या, आणि हा y5 3 डिवाइड होत नाही 5. म्हणून आपण फॉर्म्युला ज्यावेळेस लिहू त्यावेळेस या संख्या आपण शांतपणे कशा लिहिणार बघून घ्या. पहिल्यांदा सिम्पसन्स 3/8 रूल बघा. बाय सिम्पसन्स 3/8 रूल मित्रांनो, आपल्याला हे जे इंटिग्रेशन काढायचं आहे त्यासाठी सिम्पसन 3/8 रूल असं सांगतो. 3 × h/8 कंसात सम ऑफ एंड एंट्रीज, पहिली आणि शेवटची संख्या यांची ॲडिशन, त्यानंतर +3. आता काय म्हणतो तो, सम ऑफ एंट्रीज नॉट डिव्हिजिबल बाय 3. आता सम ऑफ एंट्रीज नॉट डिव्हिजिबल बाय 3 असं मी म्हटलं. ह्या संख्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. 3ने भाग न जाणारे कोणते आहेत, y1 आहे, y2 आहे, y4 आहे आणि y5 आहे. ओके, y3 याच्यात घेऊ नका कारण ती 3 डिव्हिजिबल आहे. आता ती इथं घ्या, कारण +2 × सम ऑफ एंट्रीज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे इथं तुम्हाला 3ने भाग जाणारी संख्या घ्यायची, ती कोण आहे, y3. ठीक आहे, अशा रीतीनं हे मी yच्या किमतीत जर लिहायचं ठरवलं तर ते असं होणार 3h/8 जसंच्या तसं कंसात. आता पहिला कंस घ्या, इथं सम ऑफ एंड एंट्रीज म्हणजे y0 आणि शेवटची संख्या आहे y6 यांची ॲडिशन +3. आता कंसात 3 डिवाइड होणार नाहीत त्या संख्या म्हणजे y1 + y2 + y4 + y5. इथं 3 नाहीये म्हणजे 3 डिवाइड होणारी संख्या नाही, म्हणजे या सगळ्या 3 डिवाइड न होणाऱ्या संख्या. मग पुढं +2, हा +2. आता इथं 3 डिवाइड होणारी संख्या म्हणजे y3. ओके, आता अशा रीतीनं हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर ह्याच्यात किमती भरा. ची किंमत 1 होती म्हणजे 3 × 1/8. पहिल्यांदा y1 1 आहे प्लस y6 0.027 आहे कंस पूर्ण +3 × द ब्रॅकेट y1 काय 0.5 प्लस y2 काय 0.2 प्लस y4 काय 0.0588 प्लस y5 काय 0.0385. ओके, कंस पूर्ण करून टाका. +2 × y3 आहे 0.1. ओके, कंस पूर्ण. आता इथं 2 कंस पूर्ण केले, लक्षात ठेवा. हा कंस इथं कंप्लीट केला तर हा चौकोनी कंस इथं कंप्लीट केला. आता हे असंच्या असं आपण कॅल्सीच्या साहाय्याने सोडवणार. आता फार तर तुम्ही 3 × 1 3/8 हा भागाकार करून बघा, म्हणजे आपल्याला तो डायरेक्ट ह्याच्यात घेता येईल. 3 / 8. ओके, तो भागाकार येतो 0.375. ओके, म्हणजे मी या इथं 0.375 घेणार आहे. आता कॅल्सीच्या साहाय्याने मी कसं सोडवतोय बघा. पहिल्यांदा आपण हा भागाकार घेणार 3 × 1 3/8 म्हणजे तो आला 0.375, म्हणून इथं मी लिहिलं 0.375. ओके, आता तुम्हाला 2 कंस करायचे आहेत. हा पहिला कंस, हा दुसरा कंस. चौकोनी कंस आपण गोल घेऊया आणि नंतरचा हा गोल कंस, असे 2 कंस घेतले. आता ही कंसातली ॲडिशन मला करायची 1 + 0.027. ओके, कंस पूर्ण करा. आता पुढं काय +3, मग +3 परत कंसात काय लिहायचं आपल्याला 0.5 + 0.2 +
0.0588 प्लस 0.0385. ओके. आता आपण इथं हा कंस पूर्ण करणार. हा कंस पूर्ण केला. आता पुढं प्लस 2 लिहायचं आहे आपल्याला. कंसात 0.1. ओके. कंस पूर्ण. हा कंस पूर्ण झाला. हा पण परत म्हणजे अजून एक कंस करा. ओके. इथं काही चूक करू नका, तर तुमचं उत्तर बरोबर येईल, नाहीतर काहीतरी वेगळंच उत्तर येणार. आता इक्वल टू प्रेस करा. किती आलंय बघा. 1.3570,875. आपण काय करू, 4 डेसिमल प्लेसेस घेऊ. 1 2 3 4. आता ही 5वी जी प्लेस आहे ती 5 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण हे तर ड्रॉप करणारच, पण याच्यात एक ॲड करणार. तर काय होईल, 1.3571. ओके. म्हणून फ्रेंड्स या इथं मी लिहितो 1.3571. 3571. आणि अशा रीतीनं मी पूर्ण उत्तर लिहिणार. therefore इंटिग्रेशन 0 to 6 1/1 plus x square dx is equal to 1.3571. ओके. तर अशा रीतीनं मित्रांनो सिम्पसन्स 3/8 रूल सुद्धा इम्पॉर्टंट टाईप ऑफ क्वेश्चन आहे. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. इथे मी थांबतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.